मित्रांनो, आपला भारत देश ही देवांची भूमी आहे. ज्या देशात सर्व देवी देवतांचा जन्म झाला, ज्या देशात देवांचे वास्तव्य आहे, तिथे चमत्कारासारख्या गोष्टी घडणे ही फार मोठी गोष्ट नाही. जगन्नाथ मंदिराचा झेंडा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध फडकत असतो, तर त्याच्या जवळच असलेला बाळा मंदिराचा झेंडा वाऱ्याच्या सोबत फडकत असतो. जे नासाचे शास्त्रज्ञ आजपर्यंत याचा शोध घेऊ शकले नाही की ते रहस्य काय आहे, ते रहस्य आजही कायम आहे. आणि असे अनेक चमत्कार आपल्या देशात घडत राहतात, ज्याचा शोध लावणे अशक्य आहे. मित्रांनो, असाच एक चमत्कार मुस्लिम देश अबुधाबीमध्ये घडला आहे. जेव्हा आपले हिंदू मंदिर श्री स्वामीनारायण अबुधाबी या मुस्लिम देशामध्ये पूर्ण झाले, उद्घाटनापूर्वी जेव्हा पहिला यज्ञ अर्पण करण्यात आला, तेव्हा अचानक आकाशात जोरदार विजांचा कडकडाट झाला आणि मोठ्या आवाजाने जोरदार पाऊस पडला. इथे पाऊस हा एक चमत्कार मानला जातो, कारण अबुधाबी ही नापीक जमीन आहे, सगळीकडे वाळवंट आहे आणि इथे कधीच जोरदार पाऊस पडत नाही. आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी येथे करोडो रुपये खर्च केले जातात. येथे हिंदू मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. देवाच्या आगमनापूर्वी देवाने स्वतः या जागेचे शुद्धीकरण केले आहे, त्यामुळे हा एक चमत्कार मानला जातोय. मित्रांनो, जर वास्तुशास्त्राबद्दल बोलायचे झाले तर हे मंदिर वास्तुशास्त्रानुसार एक संपूर्ण स्थापत्य कला आहे. आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीच्या पहिल्या भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन केले. पीएम मोदी सत्तेत आल्यानंतर भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या संबंधामध्ये हे मंदिर खूप महत्त्वाचे म्हणून ओळखले जात आहे. यानंतर भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील संबंधांमध्ये खूप बळ आले आहे. एका इस्लामिक देशात एवढ्या मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन होणे ही या शतकातील सर्वात मोठी घटना आहे. परंतु मंदिराच्या उद्घाटनापूर्वी संयुक्त अरब अमिरातीमध्ये अशी एक घटना घडली आहे, ज्याने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीच्या वाळवंटामध्ये मुसळधार पाऊस पडला. अनेकांनी असा पाऊस आयुष्यात पहिल्यांदाच पाहिल्याचे सांगितले. लोकांनी याला चमत्कार म्हटले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये रात्रभर पाऊस आणि विजांचा कडकडाट झाला. अनेक लोक म्हणतात की या मंदिराने संयुक्त अरब अमिरातीच्या वाळवंटात पाऊस आणला आहे, जो चमत्कारापेक्षा कमी नाही. मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की संयुक्त अरब अमिरातीमध्ये कधी कधी कृत्रिम पाऊस पाडला जातो आणि कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सुमारे 1000 कोटींपेक्षा जास्त खर्च येतो. आणि तो पाऊस मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच होत आहे. हा चमत्कार नाही का? हा मोठा चमत्कार आहे. आणि लोक म्हणतात की हा चमत्कार आजच घडत नाही आहे, तर मंदिराचा पाया रचला तेव्हापासूनच हा चमत्कार घडत आहे. मित्रांनो, संयुक्त अरब अमिराती हा वाळवंटाचा देश आहे. एक चमत्कार घडतो. जिथे पाया घातला जात होता त्याखाली एक दगडी पृष्ठभाग सापडतो. आज तो आपोआप सापडला नसता तर आपल्याला 80-90 फूट खोलपर्यंत पायलिंग करावे लागले असते. आज ज्या ठिकाणी मंदिर आहे तिथे फक्त 5 ते 10 फुटावर पायलिंग करावे लागले. तो दगडी स्तंभ त्याच्या अगदी खाली उभा आहे, म्हणजेच हे मंदिर त्याच पातळीवर बांधलेले आहे. संयुक्त अरब अमिरातीसाठी हे एक मोठे आश्चर्य आहे. जिथे पृष्ठभाग शोधण्यासाठी सुमारे 100 फूट आत जावे लागते, तर ते 5 फुटांवरच आपोआप सापडले, ज्यावर आज मंदिर बांधले गेले. तेथील मुलांनी मंदिराच्या बांधकामात श्रमदान केले, खेळणे सोडून दिले, टीव्ही पाहणे सोडून दिले आणि त्यावेळी ते मंदिरात जाऊन श्रमदान करायचे. त्यांना त्यांचा देव लवकरात लवकर तिथे यावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांना आशीर्वाद मिळावा, त्यांना मंदिरातील घंटा ऐकू यावी, पूजा करता यावी आणि मंदिरात बसण्याचा आनंद घेता यावा. धन्य अशी मुले आणि त्यांचे पालक, जे कुठेही असले तरी आपल्या संस्कारांना विसरले नाहीत. जेव्हा मुलांना त्यांचा देव कळतो, त्यांची भक्ती कळते, त्यांचे विधी जाणतात, त्यांना परंपरा कळतात, तेव्हा ते चमत्कारापेक्षा कमी नसते. आणि या मंदिराच्या उभारणीत सर्व धर्मांनी योगदान दिले आहे, हेही चमत्कारापेक्षा कमी नाही. ज्याने या मंदिराचा मास्टर प्लॅन बनवला तो एक चीनी आहे. बांधणारा शीख धर्माचा आहे आणि जमीन दिली तो मुस्लिम आहे आणि तेथील मजूर हिंदू आहेत. म्हणजे सर्व धर्मांचे लोक मिळून मंदिर बांधण्यात आले आहे. ही आपल्या देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. संयुक्त अरब अमिरातीसारख्या कट्टर मुस्लिम देशात हिंदू मंदिर बांधणे हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
मित्रांनो, तुम्हीही जर कट्टर हिंदू असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. तसेच या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.